आणि साहित्य संमेलन साहित्य महामंडळाच्या नियंत्रणात राहिलेलं नाही। महाग संमेलनामुळे राजकीय नेत्यांवरचं अवलंबित्व वाढल्याचं श्रीपाद जोशी म्हणाले। साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे। साहित्य संमेलनावर सरकार केवळ 2 कोटींचा निधी देतं असं देखील श्रीपाद जोशी म्हणाले। मराठी साहित्य महामंडळाचे पूर्व अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी आपल्यासोबत आहेत। जोशी साहेब, संमेलनपूर्वी दिल्लीत एक कार्यक्रम झाला। माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आला। राजकीय प्रतिक्रिया उमटतच आहेत, मात्र साहित्य विश्वात म्हटलं जात आहे की महामंडळाचे जे काही नियम आहे साहित्य संमेलनासंदर्भातील त्यांचं उल्लंघन झालं आहे। मुद्दा असा आहे की जो सत्कार ज्यांनी केला ते संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत। त्यांना स्वागताध्यक्ष कोणी केलं? महामंडळाचं संमेलन ज्यांचं आहे त्या प्रक्रियेने केलं। आता त्या प्रक्रियेने केल्यानंतर ते संमेलन करवून घेण्याची जबाबदारी ज्या माणसावर आहे त्याला ते करवून घेण्यासाठी जे जे काही करणं आवश्यक आहे त्याचा माझ्या मते तो एक भाग आहे, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, महामंडळाच्या अध्यक्षांनी आज जो खुलासा केलेला आहे की आयोजकांनी त्यांची परवानगी न घेता हे केलेलं आहे, हे पहिल्यांदा घडत नाही आहे, हे वारंवार घडतं आहे। आयोजकांची परवानगी न घेता, महामंडळाच्या अध्यक्षांना न विचारता परस्पर नयनतारा सहगलांचं निमंत्रण आयोजकांनी काढून घेतलं होतं आणि महामंडळाने निमूटपणे ते मान्यच केलं होतं ना त्यावेळेला। याची कारणं कशात आहे हे शोधा हवी। याची कारणं अर्थकारणात आहे। संमेलनाच्या 8 कोटी रुपयाचं संमेलन आज महामंडळ स्वतःच्या भरोश्यावर घेऊ शकत नाही। कुठून उभं करेल महामंडळ? ज्या कार्यक्रमामुळे हा संपूर्ण वाद निर्माण झाला त्या कार्यक्रमाला उद्देशून जे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आहेत संजय राऊत, त्यांनी असं म्हटलं आहे की दलालांचे संमेलन झाले। आता संजय राऊतांची स्वतःची एक स्वतंत्र मराठी भाषा आहे, ते भाषेचं एक रूप आहे, तिचा नीट अभ्यास केला पाहिजे। राजकारणामध्ये आज गेल्या काही वर्षांपासून ज्या भाषेचा प्रयोग होतो आहे त्याच भाषेत प्रवक्ता म्हणून पक्षाचं संजय राऊत आपली जबाबदारी पक्ष प्रवक्ता म्हणून पार पाडतायत। त्याला आपण तुम्ही मी काय करू शकतो? पूर्वीही अनेक वेळेला असे उल्लंघनं झालेले आहेत, अशी प्रतिक्रिया अत्यंत सूचक प्रतिक्रिया जी आहे ते श्रीपाद भालचंद्र जोशी देतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।